करायचा। चांदवड तालुक्यात काही दिवसांपूर्वी सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून या खळबळजनक खुनामागे पत्नीचाच कट असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी मैताच्या पत्नीसह 7 जणांना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यातील उगाव येथील शादाब रज्जाक तांबोळी वयवर्ष 30 हा 18 फेब्रुवारी रोजी अचानक बेपत्ता झाला होता। याबाबत निफाड पोलीस ठाण्यात मनुष्य बेपत्ता रजिस्टर क्रमांक 18/2026 प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली होती। त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता। दरम्यान 22 फेब्रुवारी रोजी चांदवड तालुक्यातील परसूर शिवारातील परसोली चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। या मृतदेहाचे हात नॉयलॉनच्या दोरीनं बांधलेले होते। तोंडाला कापड बांधलेलं होतं, तसेच कमरेला आणि मांडीला डंबेल्स बार बांधून मृतदेह पाण्यात फेकण्यात आला होता। या प्रकारावरून अज्ञात व्यक्तींनी खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता। या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान मृतदेह हा निफाड तालुक्यातील बेपत्ता युवक शादाब तांबोळी याचाच असल्याचं निष्पन्न झाले। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चांदवड व निफाड पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला। तांत्रिक आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणात 7 संशयितांना ताब्यात घेतले। चौकशीत धक्कादायक बाब समोर आली। मैताची पत्नी मुस्कान तांबोळी हिचे मनमाड येथील ऋषभ वर्मा याच्यासोबत प्रेम संबंध होते। दोघांना लग्न करायचं असल्यानं त्यांनी मैताचा काटा काढण्याचा कट रचला। यासाठी मैताचा मेहुणा शाहरुख शेख यालाही कटात सहभागी करून घेतले। योजनेनुसार शादाब तांबोळी याला सोन्याच्या दागिन्याच्या व्यवहाराचा बहाणा करून मनमाड मालेगाव रोडवरील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर बोलवण्यात आले। तिथं त्याचा हातपाय दोरीनं बांधून तोंडाला कापड बांधले आणि त्याचा खून करण्यात आला। त्यानंतर मृतदेहाला डंबेल्स बार बांधून परसूल येथील नदीच्या पुलाखाली पाण्यात टाकण्यात आलं। या प्रकरणी पोलिसांनी ऋषभ मनोज वर्मा, शाहरुख शफीक शेख, युवराज विजय थोरात, सलीम साबिर शेख, आर्यन सुंदर झिनवाल, एजाज शेख रियाज आणि मुस्कान शादाब तांबोळी या 7 जणांना अटक केली आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांचे पथक करत आहे।